साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। उजनीतून 10,000 क्युसेक्सचे पाणी सोडले आहे। 28 जून ते 10 जुलै दरम्यान उजनी धरणाची पाणी पातळी 70% राहील याची काळजी घेतली जाईल। यामुळे ऐनवेळी पाऊस झाला तरीही उजनी धरणात 110% पर्यंत पाणी साठा क्षमता राखीव ठेवता येईल आणि यात्रा काळात पूरस्थिती नियंत्रणात राहील, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले। आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे। मात्र भीमा खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनीत मोठा विसर्ग येत आहे। पाणी पातळी समतोल राखण्यासाठी उजनीतून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे। नीरा नदी खोऱ्यातील धरणातूनही विसर्ग सुरू झाला आहे, परंतु यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आषाढी नियोजनासाठी पंढरपूर दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी नदी परिसरातील माहिती जाणून घेतली। भीमा पाटबंधारे विभागाने चंद्रभागा नदीपात्रात पाणी पातळीबाबत माहिती फलक लावावेत अशा सूचना त्यांनी दिल्या। यात्रा सोहळ्यासाठी येणारे भाविक हे मठ, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर, पालखीतळ या परिसरात वास्तव्यास असतात, त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे। बहुतेक मठ चंद्रभागा नदीच्या परिसरात आहेत। यात्रा कालावधीत नदीला पूर आल्यास यातील बहुतेक भाग हा पाण्याखाली जातो, त्यामुळे भाविकांच्या निवासाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात लक्षणीय वाढ झाली असून उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणाच्या 16 दरवाजातून 10,000 क्युसेक विसर्ग सायंकाळी 5 वाजता भीमा नदीत सोडण्यात आला। वीज निर्मिती केंद्रातून दुपारी 3 वाजता 1,600 असा 11,600 क्युसेक विसर्ग भीमा नदीत सुरू आहे। गेल्या 24 तासात 4 TMCने पाणी साठा वाढला आहे।